आज सकाळी शिवसेना, भाजप आणि रिपाई या महायुतीचा वचननामा माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे मुख्य नेते शिवसेनेचे आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आठवले साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही नक्की मुंबईमध्ये महायुतीची सत्ता आल्यानंतर, महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता आल्यानंतर नक्की आम्ही काय करणार आहोत याचा वचननामा आम्ही मुंबईकरांच्या समोर ठेवला. आणि हा जो वचननामा आहे हा आम्ही पूर्ण करणारा वचननामा दिलेला आहे. पण आपल्याला माहिती आहे की तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, आता विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत. दोघेही दिलेला शब्द पूर्ण करणारे आहेत ही त्यांची खासियत अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि म्हणूनच पूर्वी झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2/3 मेजॉरिटीनं महायुतीचे नगराध्यक्ष हे विराजमान झाले. मुंबईकरांचा जो पाण्याचा प्रश्न आहे त्यांना 24/7 वॉटर सप्लाय झाला पाहिजे म्हणून गायराई, पिंजाळ, दमणगंगा हे जे पाण्याचे प्रकल्प आहेत हे पुढच्या 5 वर्षामध्ये पूर्ण करण्याचा संकल्प आणि वचन आम्ही मुंबईकरांना दिलेलं आहे. आणि ते प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जी पाणी टंचाई भासते ती पूर्णपणे भासणार नाही अशा पद्धतीचा वचननामा आमचा आहे आणि ते आम्ही वचन दिलेलं आहे. आपण अनेक वचननामे बघितले, गेले 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांचे देखील वचननामे बघितले. त्या वचननाम्यातलं पहिलं वाक्य की महाराष्ट्रापासून मुंबईला आम्ही बाजूला करायला देणार नाही. गेली 25 वर्ष हेच सांगतायत. त्याच्या पलीकडे भावनेला हात घालून मतं मिळवण्याचं दुसरं शस्त्रच कुठचं असू शकत नाही. पण स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे की ज्यावेळी मुंबईला महाराष्ट्रापासून बाहेर करण्याचा विचार जरी कोणाच्या मनामध्ये आला तरी त्यांनी एका वाक्यात सांगितलं, कोणाचाही बाप मुंबई महाराष्ट्रापासून दूर करू शकत नाही आणि ती होणारच नाही. पण जे होणारच नाही ते वचननाम्यामध्ये आणायचं आणि मुंबईकरांच्या काळजाला हात घालायचा. हे 25 वर्ष सातत्यानं काही लोकांनी मुंबईकरांच्या भावनाशी खेळ करून मतं मिळवलेली आहे. आणि मुख्य मुद्द्याकडे दुर्लक्ष झाला तो 40 लाख मुंबईकर मराठी माणूस जो मुंबई सोडून MMR रिजनमध्ये गेलेला आहे त्याला पुन्हा एकदा विविध योजनांच्या माध्यमातून मुंबईमध्ये आणून ही आमची मुंबई खरी मराठी माणसाची आहे अशा पद्धतीचं चित्र पुन्हा एकदा निर्माण करण्याचा संकल्प आमचा आहे. मग ही 40 लाख लोक कोणाच्या कारकिर्दीमध्ये बाहेर गेली हे मला काही सांगायची आवश्यकता नाही. परवाची जी एक मुलाखत मी बघितली त्या मुलाखतीमध्ये ज्येष्ठ अभिनेते जे कोकणातले आहेत, ज्येष्ठ निर्माते जे मुंबईकरांच्या आशीर्वादानं इथपर्यंत पोहोचले, मुंबईकरांनी मराठी माणसाने चित्रपट बघितले म्हणून इथपर्यंत पोहोचले, त्यांचं एक वाक्य होतं की घरातनं बाहेर पडल्यानंतर मुंबईची लाज वाटते. खरं तर हे समोरच्याने आत्मचिंतन करण्यासारखं आहे. 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती याचा अर्थ मी असा लावतो की 25 वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी मुंबईची विकास कामं केली नाहीत, रस्त्याची कामं केली नाहीत, विविध प्रकल्प पूर्ण केले नाहीत म्हणून बाहेर पडल्यानंतर कदाचित त्यांना मुंबईमध्ये फिरायची लाज वाटत असेल. त्यांनीच खरं हे उत्तर दिलेलं आहे. त्यांनी मुलाखत घेता घेता मुंबईकरांना उत्तर दिलं की ज्यांच्या हातामध्ये मुंबईची सत्ता होती, ज्यांच्या हातामध्ये मुंबईकरांची महसुलानं भरलेली तिजोरी होती, ते विकास काम करू शकले नाहीत म्हणून मला मुंबईमध्ये राहायची लाज वाटते असा कदाचित त्याचा अर्थ असावा. पण भावनेच्या भरात ते बोलून गेले, पण खरं बोलून गेले. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तर ते मराठी माणसं जी 40 लाख बाहेर गेलेली आहेत त्यांना मुंबईमध्ये आणण्याचा संकल्प हा दोन्ही नेत्यांनी केलेला आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, विशेषतः मुंबईकरांना माहिती आहे की झोपडपट्टी मुक्त मुंबई करणं हे स्वप्न वंदनीय बाळासाहेबांचं होतं आणि त्याच्यातनंच SRAचा प्रकल्प किंवा SRAची योजना पुढे आली. त्या SRAच्या योजनेमधनं झोपडपट्टीवासियांना घर निर्माण करून देणं आणि त्यांना देखील झोपडीतनं बाहेर काढून घरामध्ये पाठवणं ही आमच्या महायुतीच्या सरकारची आणि महानगरपालिकेची प्रायोरिटी राहणार आहे, प्राधान्यक्रम राहणार आहे.
पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी, पर्यावरणासाठी हजारो कोटी रुपयाचा निधी हा महाविकास आघाडीच्या सरकारकडनं या मुंबईला मिळणार आहे. अजून एक महत्वाची घोषणा जी या जाहीरनाम्यामध्ये, वचननाम्यामध्ये झाली, त्याची पूर्वी अंमलबजावणी ही ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी झालेली आहे. ती म्हणजे एसटी बसेसमधनं ज्या महिला भगिनी फिरतात त्यांना तिकिटाचा दर हा 50% आणण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला होता. आणि तीच घोषणा पुन्हा एकदा शहरासाठी, मुंबई शहरासाठी म्हणजे बीएसटी मधनं प्रवास करणाऱ्या महिलांचा जो आर्थिक भार आहे तो कमी करण्याचा निर्णय महानगरपालिका घेणार आहे, अशा पद्धतीचं वचननाम्यामध्ये नमूद आहे. पण हे आम्ही करून दाखवले ग्रामीण भागामध्ये. आता ते आपल्याला बेस्टमध्ये करायचं आहे आणि 50%ची सवलत महिलांना देण्याचा निर्णय आजच्या वचननाम्यामध्ये आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं मुबलक शौचालय असली पाहिजेत. ती शौचालय उभारण्याचं काम देखील जे मागच्या 25 वर्षामध्ये होऊ शकलं नाही ते करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये फिश मार्केट असतील, भाजी मंडई असतील, त्याचा देखील पुनर्विकास या 5 वर्षामध्ये आम्ही करणार आहोत. आणि विशेषतः माझ्याशी निगडीत जे 2 विषय आहेत त्याच्यामध्ये लघु उद्योग आणि मराठी भाषा विभाग. तर लघु उद्योगाच्या निमित्तानं महिला भगिनींना, तरुणांना या मुंबईमध्ये स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी एक वेगळी मोहीम उद्योग विभागाच्या मार्फत या पूर्ण एमएमआर रिजनमध्ये राबवली जाईल. आणि मराठी भाषेचं केंद्र, मराठी भाषेचा विभाग हा मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील स्थापन केला जाईल. हे आम्ही मुंबईकरांना वचन दिलेलं आहे. म्हणजे फक्त मराठीच्या मुद्द्यावर बोलायचं आणि मराठी माणसालाच एमएमआर रिजनच्या बाहेर घालवायचं ही अनेकांची प्रवृत्ती आहे. पण गेलेल्या 40 लाख मराठी माणसाला पुन्हा एकदा मुंबईमध्ये आणणं, त्यांना घर देणं आणि आमच्या मराठी भाषेचं अस्तित्व जे जगभरामध्ये आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये देखील असावं, म्हणून मुंबईमध्ये भाषेचा विभाग सुरू करण्याचा निर्णय आमच्या वचननाम्यांमध्ये आहे. बेस्टची संख्या प्रवाशांसाठी 5,000 वरनं 10,000 करण्याचा देखील आमचा संकल्प आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की महिलांना जे 1 लाखापर्यंतचं कर्ज होतं ते 5 लाखापर्यंत करण्याचा एमएमआर रिजनमध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही महायुतीच्या सरकारनं निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, काही भाषणामध्ये फक्त बांगलादेशी आणि रोहिंग्याबद्दल बोललं जातं. आज प्रशासक असताना देखील सरकारच्या माध्यमातून अनेक वेळा कार्यवाही झाली आणि महानगरपालिकेवर ज्यावेळी महायुतीचा महापौर बसेल त्यावेळी एक मिशन म्हणून रोहिंगे आणि बांगलादेशी जे आहेत त्यांच्यापासून मुंबईला मुक्त करण्याचा निर्णय आणि वचन आम्ही मुंबईकरांना दिलेलं आहे. त्याच्यामुळं जे आपले ऐतिहासिक चौक आहेत मुंबई शहरातले ते देखील सुशोभीकरण आम्ही करणार आहोत. रवींद्र नाट्य मंदिरचा जसा पुनर्विकास आपण सांस्कृतिक क्षेत्रासाठी केला तशी जेवढी महानगरपालिकेची नाट्यगृह आहेत त्या नाट्यगृहांचा देखील पुनर्विकास करून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे, नाट्य क्षेत्रामध्ये काम करणारे, कला क्षेत्रामध्ये काम करणारे जे विद्वान आणि तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा पुनर्विकास आपण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचा, हे सगळ्या गोष्टी होतच राहतील, परंतु 2034चा मुंबई विकास आराखडा हा देखील आपण लवकरात लवकर महायुतीच्या सरकारमार्फत, महानगरपालिकेमार्फत करणार आहोत. हे झालं आमच्या वचननाम्याबाबत. काल युबीटीनं वचननामा जाहीर केला, याच्यामध्ये नवीन काहीच नव्हतं. ज्यावेळी युबीटीची सत्ता मुंबईमध्ये आली तेव्हापासून चालत आलेला तो वचननामा होता. पण या सगळ्याला कंटाळून आज सकाळी एक जी घटना घडली ती राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. ते म्हणजे दगडूदादा सकपाळांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणाऱ्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याचा अर्थ काय? मराठी लोक ज्या ठिकाणी राहतात, मग लालबाग असेल, परळ असेल, शिवडी असेल, तिथला विकास देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीच करू शकते, हे त्यांच्या प्रवेशानं आज त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळं बाळासाहेबांच्या समवेत काम करणारी एक ज्येष्ठ व्यक्ती ज्यावेळी आमच्या समवेत मार्गदर्शक म्हणून आता काम करणार आहे, त्याच्यामुळे लालबाग, परळ, शिवडीचा जो भाग आहे तो विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्यासाठी जी त्यांची संकल्पना होती, म्हणजेच मराठी माणसाची संकल्पना होती, ती माननीय शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण होईल. आता राहिला काही झालेल्या सभांचा भाग.
छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा झाली. छत्रपती संभाजीनगरच्या सभेत असं सांगितलं गेलं की छत्रपती संभाजीनगर हे नाव पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं, 100% पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दिलं, पण ते एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालं. उस्मानाबादचं धाराशिव हे देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या पुढाकारानं झालं. आपलं याचं अहमदनगरचं नाव अहिल्यानगर हे देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्याच पुढाकारानं झालं. त्याच्यामुळे समोरच्यांकडे काही सांगायला शिल्लक राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आता भाषणातनं देखील कशा पद्धतीची बदनामी, कुठेतरी शिवीगाळ करायची, कुठेतरी अजून काय बोलायचं, सकाळी पासून संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची. पण मला महाराष्ट्राला आणि विशेषतः मुंबईकरांना सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीवर संस्कार जर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा असेल तर त्याचं दर्शन स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घडवलेलं आहे. ज्यावेळी त्यांच्यावर टीका करणारे संजयजी राऊत साहेब त्यांना भेटले तरी स्वतः त्यांनी त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली, त्यांना नमस्कार केला. ही आपली भारतीय आणि हिंदू संस्कृती आहे आणि हे करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर टीका जर झाली तर ते विकासानं उत्तर देतात हे महाराष्ट्राला त्यांनी दाखवून दिलंय. म्हणून विधानसभेला 80 पैकी 60 जागा निवडून आल्या, 72 ते 75 नगराध्यक्ष निवडून आले. आणि आज जबाबदारीनं सांगतो की आज संध्याकाळची महाराष्ट्रातली लोक आणून जरी सभा मुंबईमध्ये होत असली तरी देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच भगवा फडकणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. दोन भाऊ एकत्र आल्यानंतर पहिली मुंबईतली शिवतीर्थावरती मोठी सभा होते, काय अपेक्षा आहे? एखाद्या कुटुंबातले भाऊ एकत्र आले याच्याबद्दल 100% आनंद आहे. परंतु ते एकत्र आले म्हणजे राजकारणामध्ये प्रचंड परिवर्तन होईल असं काही कुठं, मी स्वतः मुंबईमध्ये फिरतोय, आपण देखील पत्रकार म्हणून मुंबईमध्ये फिरतायत, याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान हे राजसाहेबांचं होणार आहे. आणि आपल्याला आठवत असेल, मी निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या अगोदर 5 ते 6 दिवस स्वतः पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलं होतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव का केला हे राजसाहेबांना तिकीट वाटपानंतर कळेल. आणि युबीटी सगळ्यात मोठा पक्ष असा आहे की जो आपल्या मित्राच्या, आपल्या सहकार्याच्या पाठीमध्ये खंजीर खुपसतो. आज कदाचित राजसाहेबांच्या आदरयुक्त भीतीमुळे मनसेचे पदाधिकारी बोलत नसतील, परंतु खऱ्या ज्या मनसेच्या जागा निवडून येणार होत्या त्या मनसेच्या ताकदीवर स्वतःच्या ताब्यात ठेवून फार मोठं मनसेचं नुकसान हे युबीटीनं केलंय. हे मी बोलत नाही तर दबक्या आवाजामध्ये मनसेचे कार्यकर्ते बोलायला लागलेत. मनसेचे कार्यकर्ते राजसाहेबांच्या रागापोटी दुसऱ्या पक्षात जात नाही आहेत, तर ती जी युती झाली आणि राजसाहेबांबद्दल पूर्वी जे काय बोललं गेलेलं होतं त्याचा राग म्हणून राजसाहेबांचे कार्यकर्ते दुसरीकडे जात आहेत. आणि हे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की फार मोठ्या पद्धतीनं तिकीट वाटपामध्ये मनसेला बाजूला ठेवलं जाईल आणि म्हणून 52 ते 53 ठिकाणीच फक्त मनसे लढते. पण आमच्यावर टीका गेली होती की आम्ही 60 ठिकाणी लढणार आहोत, पण आम्ही 92 ठिकाणी लढतोय, हे देखील समोरच्याने समजून घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही जो मला प्रश्न विचारला, किती मोठी सभा झाली, किती छोटी सभा झाली, तरी देखील मुंबई महानगरपालिका ही देवेंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याच ताब्यामध्ये असेल. सभेमध्ये आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करताना दिसतात, त्यांच्या भाषणाच्या स्टाईलची मिमिक्री करतात, नवीन स्टाईल घेतली. आता हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे ना. मिमिक्री करताना दिसते. मला असं वाटतं की एखाद्याच्या वैयक्तिक बाबीवर टीका करून, मिमिक्री करून सत्ता येत नाही. तर आपण विकासाची किंमत लोकांसाठी काय मोजली, आपण विकासाची कामं किती केलेली आहेत, मिठी नदीचा गाळ आपण किती काढलाय, डिनो मोरियासाठी आपण किती सहकार्य केलंय, गाळामध्ये किती भ्रष्टाचार झालाय, कचऱ्यामध्ये किती भ्रष्टाचार झालाय, डम्पिंग ग्राउंड का शिफ्ट झाली देवनारसारखी, याची देखील उत्तरं जनतेला द्यावी लागतील. आणि मुंबईमध्ये जो विकास झालेला आहे हा 100% माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींच्याच पुढाकारानं झाले, हे जनता आता बोलते. नाही, केंद्र सरकारनं काय उत्तर दिलंय काय नाही दिले मला काहीच माहित नाही. परंतु मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही 9 वर्षानंतर होते. ही निवडणूक झाल्यानंतर आम्ही जे वचननाम्यामध्ये दिलेलं आहे रोहिंग्यांच्या बाबतीमध्ये आणि बांगलादेशींच्या बाबतीमध्ये
ती कार्यवाही आम्ही करून दाखवू. पण विरोधकांकडे महत्त्वाचा असा मुद्दा उपस्थित केला जातो. एक तर हा मुद्दा मुंबई महानगरपालिकेचा मात्र असं सुद्धा तो मुद्दा ठेवला जातोय. 12 वर्ष केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे असं असून सुद्धा रोहिंगे जर का मुंबईत प्रस्थापित होत असतील तर मग त्यांचा अपयश नाही. आपल्याला असं वाटतं की रोहिंग्या आणि बांगलादेशींवर कारवाई झाली नाही. सरकारनं बांगलादेशींना बांगलादेशपर्यंत पोहोचवण्याची मोहीम देखील काढलेल्याचे आकडे आपल्याकडे आहेत. आता आपल्याला पूर्ण साफसफाई करायची आहे. जसं आम्ही नगरपालिकेमध्ये सुपडा साफ केला महाविकास आघाडीचा, तसा आता रोहिंग्यांचा आणि बांगलादेशींचा करायचा आहे. म्हणून त्याच्यामध्ये वचननाम्यात आम्ही ते घेतलेलं आहे. सर, तुम्ही म्हणताय की मुंबईकरांना मुंबईमध्ये घरं देणार, कामगार असतील, डीबीडी चाळीमध्ये जे घरं दिली गेले, तर आता त्या ठिकाणी अशी गोष्ट समोर येते की त्या ठिकाणचे रहिवासी ते घरं भाडे 50-50, 60-60 हजार भाडं घेऊन ते भाडे त्याच्यात मुंबईच्या बाहेर राहिलं नाही, हा विषय 2-4% होत असेल. पण अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो की रमाबाई आंबेडकरमध्ये देशातला पहिला ऐतिहासिक 17,000 घरांचा प्रकल्प हा गृहनिर्माणाच्या माध्यमातून होता. तुम्हाला माहिती आहे, देशात पहिल्यांदा बिल्डरनं थकवलेलं भाडं 160 कोटी रुपये हे सरकारनं दिलं, हे देखील आपल्याला माहिती आहे. क्लस्टरची योजना देशातली सगळ्यात चांगली मुंबईमध्ये आणि एमएमआर रिजनमध्ये राबवली जाते, हे देखील तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की काही ठिकाणी झाले, हा क्रायटेरिया आपण सगळीकडे लावू शकत नाही. त्याच्यामध्ये देखील महानगरपालिका झाल्यानंतर आपण लक्ष घालू. काँग्रेसनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू होऊ नये म्हणूनच प्रयत्न केलेले होते आणि म्हणूनच त्यांची परिस्थिती अशी आलेली आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस महानगरपालिकेच्या निवडणुकीला माझ्या लाडक्या बहिणींना पैसे देऊ नये अशा पद्धतीनं जर निवडणूक आयोगाकडे मागणी करत असतील तर रिझल्ट हा आत्ताच लागलेला आहे. आज माननीय महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब, हमारे नेता और हमारे मुख्य नेता एकनाथ शिंदे साहब, इन्होंने जो वचननामा मुंबईकर हमारे जो मतदार है, वोटर्स हैं, उनके सामने प्रेजेंट किया है, उसमें से जो वाटर सप्लाई का मामला था, इसके लिए गारगाई, पिंपाड़ और दमनगंगा जो बहुत बड़े प्रकल्प है वाटर सप्लाई के, वो हम 5 वर्ष में पूरे करेंगे, ये हमने वचन दिया है. जो हमारे मराठी लोग, इनकी सत्ता जो 25 वर्ष यहाँ बंबई में थी, इनकी वजह से एमएमआर रीजन में चले गए हैं या एमएमआर रीजन के बाहर गए हैं, वो 40,000 मराठी लोगों को वापस मुंबई में लाने का संकल्प आज हमने वचननामा में किया है. झोपड़पट्टी मुक्त मुंबई, ये हमारा संकल्प है. जो महिला है बीएसटी से अभी ट्रैवल करेंगी, उनका भी टिकट रेट जो है, जो पहले हमने रूरल एरिया में 50% कर दिया था, वो अभी मुंबई में भी 50% होगा. ऐसा अच्छा वचननामा हमने मुंबई कर लोगों के सामने प्रेजेंट किया है. मुझको पूरी कॉन्फिडेंस से जो एक इलेक्शन के बाद यहाँ जो परिस्थिति निर्माण होगी, वो महायुति का ही मेयर मुंबई महानगर पालिका पे विराजमान होगा. और जो कुछ अभी आज की सभा है, मैंने सुना है कि वो सब बाहर के लोग, महाराष्ट्र के पार्टी के लोग मुंबई में बुलाए गए हैं, लेकिन हमारी जो सभा रहेगी वो भी कल की सभा ऐतिहासिक रहेगी. बांग्लादेशी हो जाए, रोहिंग्या, मुस्लिम, इस तरीके से जो मुद्दे हैं वो मुद्दे नजर आते हैं. आज सीएम ने कुछ बारे में कहा है कि हम लोग उनके खिलाफ कार्रवाई करेंगे. किस तरीके से जिस तरीके से ये कार्रवाई रोहिंग्या और बांग्लादेशी के ऊपर चालू है, लेकिन मैंने पहले भी बोला है कि अभी ये पूरा साफ सफाई करने का जो काम है वो महानगर पालिका आने के बाद हम पूरी तरह से करेंगे. इसमें ऐड किए जा सकते हैं, क्योंकि जिस तरीके से कोई 2 बार वोट दे देता है, कोई 3 बार वोट देता है, कोई इलीगल तरीके से वोटिंग होती है, किस तरह से टैकल करेंगे? नहीं, मैंने अभी 5 बार चुनाव लड़ा है. अगर हम पूरे कॉन्सेंट्रेट होके अगर मतदार यादी पे ध्यान देते हैं, अपना पोलिंग एजेंट पूरा कॉन्सेंट्रेट करके अगर मतदार यादी पे ध्यान देता है, तो ऐसी नौबत नहीं आती. सर, लेकिन ईवीएम टूल का उपयोग जो है वो बांग्लादेशियों को वो आइडेंटिफाई करने के लिए और रिपोर्ट करने के लिए किस तरह से उसका उपयोग होगा? नहीं, अभी तो उसका प्रेजेंटेशन मुझको भी लेना पड़ेगा, लेकिन बांग्लादेशी और रोहिंग्या मुंबई में नहीं रहेंगे. ये कार्रवाई हम 15 दिन के बाद शुरू करने वाले हैं. जिस तरीके से एमएनएस यूपीटी और एमएनएस और शिवसेना यूपीटी के
कल की हमारी सभा मुंबईकर लोगों की होगी, मतदार लोगों की होगी। आज की सभा जो चांदा से लेके बांदा तक उनके पार्टी के लोग हैं, कार्यकर्ता है, उनको बुलाया गया है। सर, ये ठाकरे ब्रदर्स ने जो है भाजपा को और शिवसेना को इनकमिंग को लेकर जो है कहा है, भस्मासुर कितने लोगों को जो है लेंगे? ये वो आज नहीं कह रहे हैं, वो पिछले 4 साल से कह रहे हैं। लेकिन जो नगर पालिका की चुनाव हुए, बाद में उसके पहले विधानसभा के चुनाव हुए, उसमें भी उनको पता चला है कि यहाँ जो महाराष्ट्र में महानगर पालिका में और नगर पालिका में जो माहौल है वो सिर्फ और सिर्फ महायुति का है। सर, ये एमआईएम की नीता ओवैसी जो है वो कहते हैं हिजाब वाली बहन जो है वो देश की प्रधानमंत्री बनेगी, किस तरह से देखते हैं सर? ये उनकी बात मन पे लेना और उस पे करना कुछ जरूरी नहीं ना, या ऐसा ही हो ही नहीं सकता, तो उसके ऊपर जवाब क्या देना।